हाय, मी आन्या. तर आज मी आलो होतो पेडगाव हिंदकेसरी ओपनच्या बैलगाड्या शर्यत बघायला. मैदानात सुट्टीला होतं तर आल्या आल्या दिसला निनामकरांचा सुंदर. वरून मैदान जाम भारी दिसत होता. पूर्ण माणसाविनं बैलगाड्यावी भरलेला होता. मग लगेच आलेलं सर्व नंदी बघायला गेलो. बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक असे रेकॉर्ड बनवून ठेवले तसा हिंदकेसरी बकाडॉन. एक साईडला बकासूर तर दुसऱ्या साईडला महाराजा होता. दादा सरकार यांची हिंदकेसरी दावण, रोमन, सर्जा, पक्षा आणि अर्जुन. 22/11ची हिंदकेसरी दावण, पिस्टन, मल्हारनं सोन्या मस्त आराम करीत होता. बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला बॉस समजला जाता असा सुभाष तात्या मांगडे यांचा हिंदकेसरी सुंदर बॉस. हेमंत शेठ फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हिंदकेसरी महान भारत केसरी हरण्या. मथुरा फार्म चिंचाळे उर्मिलाताई यांचा लाडका राजा आणि ताईंची भेट सुद्धा झाली. सगळीकडे फिरून जाम भूक लागली. सकाळचं वाजलेत बघ कितीनं सकाळ सकाळ चायनीज खायला बसले. भूकच एवढी लागली होती. पेडगाव मैदानातील एक प्रमुख आकर्षण शिव आणि शंभो. हिंदकेसरी सातारा एक्सप्रेस बलमा उर्फ हरिण. घोटकरांचा हिंदकेसरी सर्जा छोटा रॉकेट. शेवाळे आबा यांचा हिंदकेसरी पाखऱ्या. मिलिंद शेठ पाटील यांचा हिंदकेसरी भोंगाडवान. राहुलभाई पाटील आणि त्यांचा लाडका भिंजोडचा बादशाह मथुर. सर्व नंदी बघून बाल्कनीमध्ये बसायला गेलो. ऊन पण जाम लागत होत. सेमी चालू झाली तसा मैदानात आला. डोंगर पण पूर्ण माणसावी भरलेला. जाम गर्दी. कार्तिक आणि मेहरबान सेमी पाळायला जात होते. बकाडॉन पण खाली सेमी पाळायला जात होता. सेमी पळून आल्यावर वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा पण दिसला. मथुर सेमी पास झाल्यावर मथुर जवळ जाम गर्दी होती. राहुलभाईला पण सगळ्या माणसावी घेरलेला निस्ती फोटो काढीत. मग मी पण त्या गर्दीत कशी तरी जागा काढून राहुलभाईला भेटलो. सर्व सेमी बघून आम्ही घरा निघालो. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि फायनल घरा जाता जाता फायनल आम्ही गाडीमध्येच बघितली. बाय बाय.